नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रामधील तमाम आशा सेविकांना गुरुजी चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे, कारण की आशा सेविकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उद्भवलेला आहे. आशा सेविकांनी त्या ठिकाणी कायमस्वरूपी राजीनामा देण्याचा, सामूहिक राजीनामा देण्याचा इशाराच सरकारला आता दिलेला आहे. आणि यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या महत्त्वाच्या मागण्या आहेत बघा. मानधनवाढ असेल एक, दुसरं म्हणजे काय आहे की कायम सेवेचा दर्जा मिळावा, तिसरं जे आहे ते म्हणजे अतिरिक्त कामांचा भार कमी करा, प्रशिक्षण आणि माहिती ही व्यवस्थित पद्धतीने उपलब्ध करून द्या आणि त्याचबरोबर आशा कर्मचाऱ्यांचा सन्मान करा. जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मागे हटणार नाही, अशा पद्धतीचा एक सरकारला अल्टिमेटम आशा सेविकाताईंनी दिलेला आहे. नेमकं काय घडलेलं आहे, कोणत्या प्रश्नासंदर्भामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे आणि जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तातडीने राजीनामा देण्याचं त्यांनी या ठिकाणी का ठरवलेलं आहे, यासोबतच त्यांच्या नेमक्या कुठल्या मागण्या आहेत आणि ह्या निवेदनाच्या ज्या प्रती आहेत तर त्या कोणाकोणाला देण्यात आलेल्या आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा बहिणींनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांची अनेक दिवसांची मागणी आहे की त्या ठिकाणी मानधनवाढ व्हावी आणि कायम सेवेमध्ये त्यांना रुजू करून घेण्यात यावं. त्यांच्या मागण्यावरती आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचा तोडगा हा निघालेला नाही आहे आणि म्हणून आशा सेविकांच्या ह्या मागणीकडे सातत्यानं सरकार आपल्याला दुर्लक्ष करताना दिसत आहे. आणि म्हणून असं म्हणण्यात आलेलं आहे की आशा सेविकांना कमीत कमी जर तुम्हाला मानधन द्यायचं असेल तर ते कमीत कमी 26,000 रुपये मानधन द्या, कारण की जे काम आशा सेविकाताई सध्या करत आहेत आणि त्यांना मिळणारं जे मानधन आहे यामध्ये खूप तफावत आहे. त्यांना किमान 26,000 रुपये तरी मानधन भेटलं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी सर्व आशा सेविका अनेक दिवसांपासून करत आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल, महायुती सरकारने असं सांगितलं होतं की जर आम्ही सत्तेमध्ये पुन्हा परत आलो तर निश्चितच आम्ही आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचं मानधन वाढवू. परंतु आता निवडणुका झाल्याच्या नंतर, इतके दिवस झाल्याच्या नंतर देखील अद्यापर्यंत आशा सेविकांची ही जी मागणी होती मानधनवाढीची ही पूर्ण झालेली नाही आहे. आणि म्हणून आशा सेविका सध्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. आणि एवढंच नाही तर आशा सेविकांनी सरकारला त्या ठिकाणी अल्टिमेटमच दिलेला आहे की जर आमच्या मागण्या ज्या प्रलंबित तुम्ही ठेवलेल्या आहात त्या जर लवकरात लवकर मार्गी निघाल्या नाहीत, त्यांना जर शासनाने गंभीररित्या लक्षात घेतलं नाही तर वाशिम जिल्ह्यामधील सगळ्या समितीच्या सचिव पदाचा सामूहिक राजीनामा त्या ठिकाणी देतील, असा इशारा आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांनी केलेला आहे. आणि म्हणून ही खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वांना मी सांगत आहे. आता अशा कर्मचाऱ्यांवरती तुम्हाला माहिती आहे की कामाचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती सगळ्या स्तरांवरनं खूप मोठा भार आहे, कारण की कार्याच्या क्षेत्राबाहेरील सुद्धा अतिरिक्त कामं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आशा सेविकाताईंना हे सातत्याने दिले जात आहेत. आणि त्यासाठी आवश्यक असणारं जे प्रशिक्षण आहे ते दिलं जात नाही. आणि जर काम पूर्ण केलं नाही तर तुमच्यावरती कारवाई होईल, अशा पद्धतीची सातत्याने वरिष्ठांकडून तशा प्रकारे बोलणं होत असतं. आणि साहजिकच याचा परिणाम या आपल्या आशा सेविकाताईंच्या मानसिक स्वास्थ्यावरती सुद्धा दिसून येत आहे. अनेक आशा सेविकाताई ज्या सगळ्यांचं आरोग्य बघतात त्यांची स्वतःची BP आणि शुगर लेवल मात्र नियंत्रणाच्या बाहेर जाताना आपल्याला दिसत आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे योग्य माहिती दिली जात नाही किंवा उपलब्ध होत नाही आणि अतिरिक्त कामांची ही सातत्यानं सक्ती केली जाते. आणि म्हणून ही सगळं होऊ नये यासाठी खूप महत्त्वाचा पवित्रा त्या ठिकाणी आशा सेविकाताईंनी घेतलेला होता. आणि अशा पद्धतीचं निवेदन जे आहे तर ते राज्य सरकारला पाठवलेलं आहे. आणि ह्या ज्या प्रती आहेत ते कोणाकोणाला पाठवलेले आहेत आपण ते बघूयात. मुख्यमंत्री, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री, आरोग्य आयुक्त, त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी, एवढंच नाही तर पोलीस अधीक्षक आणि त्याचबरोबर संबंधित प्रशासनाला ह्या सगळ्या प्रती ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत. आणि आता अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, यांच्या मागण्याकडे शासनाला गांभीर्यानं बघावंच लागणार आहे. त्यामागच्या जर आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या तर ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तातडीने पूर्ण करणं खूप आवश्यक आहे. दुसरं म्हणजे काय की वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचा एल्गार आशा सेविकाताईंनी प्रशासनाच्या विरोधात उभारलेला आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्या ठिकाणी त्या सामूहिक राजीनामा देतील. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की अशा प्रकारचा एल्गार आतापर्यंत कुणीही उगारलेला नव्हता.
त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की एकतर मानधनवाढ करा, आम्हाला कायम सेवेमध्ये घ्या, एवढंच नाही तर आमच्या आशा सेविकांचा सन्मान सुद्धा करा, आणि जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही थेट राजीनामा देऊ. बरोबर आहे. एवढंच नव्हे तर प्रचंड तीव्र आंदोलन देखील त्या ठिकाणी उभारणार असल्याचा इशारा सगळ्या अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील यांनी दिलेला आहे. आणि म्हणून सगळी कामं जी आहेत त्या आशा सेविकांवरती ढकलल्या जात आहेत. राज्य सरकारच्या योजना असतील, केंद्र शासनाच्या योजना असतील, त्यामुळं टेन्शनमध्ये येऊन जाते. बघा, खूप बैठकांना त्या ठिकाणी आपल्या आशा सेविकाताईंना उपस्थित राहावं लागतं. ॲब्सेंट जर राहिल्या तर त्याची सुद्धा जी कपात आहे ती केली जाते. त्यानंतर जर आपण बघितलं तर प्रचंड अहवाल हे सातत्याने आशा सेविकाताईंना भरून द्यावे लागत आहेत. त्यामुळं त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होत आहे. त्यानंतर ऑनलाईन डेटा जो आहे तर त्याची एंट्री आपल्या सगळ्या आशा सेविकाताईंना ऑनलाईन पद्धतीने करावी लागते. एवढंच नाही तर नियमित लसीकरण मोहीम सुद्धा आपल्या आशा सेविकाताईंना करावी लागते. इतरही विविध शासकीय कामं आहेत की जे आशा सेविकाताईंना करावी लागतात. म्हणजे एक प्रकारे जर हे बघितलं तर एक प्रकारे हा अन्यायच आहे. बरोबर आहे की नाही? मग ठीक आहे, एवढी सगळी कामं देताय तुम्ही तर द्या ना, काही हरकत नाही. परंतु त्यासाठी आवश्यक असलेलं मानधन सुद्धा दिलं पाहिजे. कारण की हे मानधन जर भेटलं तर त्यांना काय होईल की त्यांच्यावरती जे काही अतिरिक्त भार पडत आहे किंवा जे काम तुम्ही देत आहात त्यासाठी जर आवश्यक असलेलं प्रशिक्षण तुम्ही दिलं, त्याची जर आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून दिली, तर ही जी काही अतिरिक्त कामं तुम्ही देत आहात तर त्याची सक्ती वाटणार नाही. ते काम मनापासून करावंसं वाटेल. आणि म्हणून सगळ्या आशा सेविकांची ही मागणी आहे आणि ती बरोबरच आहे ना. काय चुकलं त्याच्यामध्ये? तुम्ही त्यांना काम देताय पण मानधन देत नाहीत. मग कुणालाही वाटेल ना, भाऊ हे काम आम्ही करून राहिलोय, कोणासाठी करून राहिलो? बरं, कामं करायचे, वरून मानही नाही, सन्मानही नाही, साहजिकच टेन्शन तर येणारच आहे ना. आणि म्हणून आशा सेविका त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की भाऊ आम्ही राजीनामा देऊन टाकतो, तुमचं तुम्ही बघत बसा. ठीक आहे, राजीनामा ते थेट देणार नाहीत, परंतु शासनावरती दबाव आणण्यासाठी किंवा आपल्या मागण्यांची तीव्रता शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एक प्रकारे एल्गार पुकारलेला आहे. आणि निश्चितच आशा सेविकांचा हा प्रश्न मार्गी निघावा, त्यांना न्याय भेटावा, त्यांचे प्रश्न सुटावेत अशी सगळ्यांचीच भूमिका त्या ठिकाणी आहे. कारण आपण बघतो मागच्या काही प्रकरणांमध्ये आशा सेविकांवरती अक्षरशः निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. ते होऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन लढणं आणि ज्या पद्धतीचा एल्गार या ठिकाणी आशा सेविकांनी उभारलेला आहे त्याला पाठबळ देणं हे आपल्या सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे. याबद्दल तुम्हा सर्वांचं काय मत आहे, तुमची काय भावना आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.